जाईल. मी काउंटडाऊन स्टार्ट करतोय. कळकवणे आणि जावळे लवकरात लवकर. कळकवणे संघ आलेला आहे, बॅटिंग टीमचा आलेला नाहीये. जावळे चला लवकर या. 10 9 8 7 6 5 इकडून 4 3 लवकर. डायरेक्ट वरती जाऊ नको, तिथे थांब. हा 2 1 आणि बॅट्समनचं नाव आहे जो डावखुरा फलंदाज आहे जिगर. नाही चला स्टार्ट करा. फ्लड लाईट्स ऑन करूया. मी विनंती करेन आमच्या ग्राउंड स्टाफ आहेत त्यांना, या मैदानाचे अधिकारी व्यवस्थापक आपणास विनंती करतोय, आपण लाईट्स ऑन करणार आहोत. तर स्ट्राईक एंडला संजू, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर आणि पहिल्या षटक घेऊन सनी बॉलिंग मार्कवर. आणि ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. जावळी विरुद्ध कळकवणे सामना इथे सुरू होतोय. कळकवणे संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट करते जावळे संघाला. पहिला चेंडू आपण बघतोय, नो बॉल, बीमर आहे. ओव्हर द वेस्ट एक मोठी संधी होती संजूकडे, मोठा फटका मारून इथे मात्र जास्त धावा इथे ग्रॅब करण्याची, पण इथे मात्र आपण बघतो की चेंडू मिस झाला. पण पंचांनी सांगितलं हा नो बॉल आहे आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी सनी आपण बघतोय बॉलिंग मार्कवर. चेंडू आपण बघतोय की राऊंड विकेट तो अटॅक करतोय आणि लेफ्ट हँडर समोर आहे. अशा मुवमेंटला एक संधी होती ती संजूकडे. नेक्स्ट बॉल फ्री हिट, धावसंख्या 1. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे. वाईडिश मिडॉनला मात्र तिथे फिल्डिंग करतोय. मी तिथे त्या मुवमेंटला एकच धाव. फ्री हिट इथे कॅपिटलाइज झालीच नाहीये. इव्हन पॉवर प्ले सुरू होता. अशा मुवमेंटला तुम्हाला तुमच्याकडे भरपूर मोठी संधी होती, गॅपमध्ये तुम्ही खेळू शकत होते. पण बघितलं की लेफ्ट हँडरसाठी मिड विकेट होता, एक लॉंग ऑन वाईडिश उभा होता. अशा मुवमेंटला आपण बघतो की मिडॉनमध्ये वाईडिशला तिथे चेंडू कव्हर झालाय. मी तिथे फलंदाजाला फक्त एकच धाव. धावसंख्या एकूण 2 धावा धाव फलकावर. संजू आणि समीर हे 2 आघाडीचे फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. जावळे संघाकडून बॅटिंग इथे करत असताना संघाकडून बघतोय मैदानाच्या आतमध्ये जो खेळतोय जाकमाता क्रिकेट संघ जावळे विरुद्ध ओम समय्या जाकमाता क्रिकेट संघ कळकवणे. बॉटम हँड, चांगला चेंडू होता. विलास भानसे यांच्याकडे पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही बॅट्समन पैकी जर कोणी जर षटकार मारला तर 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे विलास भानसे यांच्याकडून. सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त दिशा खेळून काढलं, सन्मान दिला समीरने. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला, चांगला फटका कव्हर मध्ये. थोडीशी मिसफील्ड, थोडासा फंबल, 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे पण नकार दिलाय. गॅप मध्ये खेळू शकला असता पण बरोबर खेळाडू पण बघतो समोर होता. पारितोषिक कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेला आहे आणि स्वतः पुरस्कार आमच्या सोबत आहेत भानसे. धावसंख्या आपण बघतोय धावफरकात एकूण अंकी झाली ती एकूण 3 धावा. पहिला चेंडू नो बॉल होता, नंतर 2 सिंगल, 1 डॉट. इकॉनॉमिकल आतापर्यंत या षटकामध्ये सनी. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. फील्डमध्ये चेंजेस तुम्हाला सातत्याने बघायला मिळतात. डीप मिड विकेट आहे आणि एक लॉंग ऑन वाईडिश उभा आहे. ऑन साईडला फटका बनवलाय, ऑन साईडला चेंडूला प्लेस केला. डीप स्क्वेअरमध्ये ते क्षेत्ररक्षक आहे. बॅकअपला खेळाडू मिड विकेटचा येतोय पण स्क्वेअरच्या खेळाडूला यावं लागलं. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. संधी होती रनआउटची, फलंदाजी ते बाद होईल. कोऑर्डिनेशन होत नाहीये आणि तंबूत परतावं लागेल. लेफ्ट हँडर तंबूत परततोय, फलंदाज बाद होतोय आघाडीचा तो संजू. फलंदाज बाद होते तर संजू. विलास भानसे यांच्याकडे 501 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे ते या षटकारासाठी. समीरसाठी गुड शॉट.
चेंडू आपण बघतो ऑप्शनच्या बाहेर सरळ निघून जातो. पंचांचा इशारा, वाईट बॉल. दबाव गोलंदाजावर. एक षटकार मारल्यानंतर सनीवर दबाव. ज्या सनीने मात्र पहिल्या काही चेंडूमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, डॉमिनेट केलं अक्षरशः. एक विकेट त्याने सुद्धा काढली ऑलरेडी, आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. पण बघतोय की षटकार सुद्धा आलेला आहे. आणि नानू म्हणजेच नॉस्ट्रेलियाला नानू सायरा सुद्धा पारितोषिक आहे. षटकार मारला तर विलास भानसे यांच्याकडून 500 रुपये. चेंडू जातो सरळ यष्टीच्या वरून, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक केले गोलंदाज सनीने. तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावर. एक विकेट गमावलाय जावळे संघाने. प्रथम बॅटिंग इथे करत असताना नाणेफेक हरल्यानंतर आपण बघितलं की नाणेफेक जिंकली. कळकवणे संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केलं जावळे संघाला. आपण पाहत आहोत कुणबी चषक 2024. थँक्यू मयूर. बॉलिंग मार्कवर षटक घेऊन क्रमांक 2 घेऊन आलाय तो सुदर्शन. समोर उभा आहे तो साईराज. विलास भन्से यांच्याकडनं पारितोषिक आहे ते प्रत्येक षटकारला 500 रुपयाचं. एक पारितोषिक त्यांचा ऑलरेडी आमच्याकडे जमा झालाय, कारण मी बघितले की षटकार दाखवला तो समीरने आपल्या बॅटमधून. एका षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावर. चला सुदर्शन, सामना सुरू करायचा आपण. पॉवर प्ले संपल्यानंतर बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये आलाय तो सुदर्शन. लॉफ्टेड स्ट्रोक, चांगला फटका, पण तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. पण असे फटके जेव्हा चांगला आवाज जेव्हा बॅटमॅनना येतो ना, तेव्हा निश्चितच कॉन्फिडन्स देऊन जातो असे फटके फलंदाजांना. आणि तेच बघायला मिळते. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलेलं आहे. 2 धावा धावून इथे पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावर, एकूण 13. थँक्यू गणेश. गणेश भोजने आमच्यासोबत जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. चला फ्लडलाईट्स ऑन करायचे आहेत. आमचे जे ऑफिशियल्स आहेत, इलेक्ट्रिशियन, टेक्निकल टीम, नारिंगी क्रिकेट क्लबची, नारिंगी ग्राउंडची, त्यांना विनंती आहे की आपण फ्लडलाईट्स ऑन करा. सुदर्शन फुलटॉस चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक दूरवर नाही, तो जज करतोय. आणि इथे मात्र बघू शकता की समोर कोऑर्डिनेशन झालं नाहीये. समोरच्या खेळाडूला काय वाटतं की हा खेळाडू डायरेक्ट माझ्या अंगावर येतोय, त्याच भीतीने आपण बघतोय की तिथे तो जजमेंट करू शकत नाहीये. झेल ड्रॉप झालाय, जीवदान मिळालं आहे ते फलंदाज साईराजला. आणि 2 धावांची मदत. धावसंख्येत भर. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. त्याचा मग मगाशी आपण गणेश उल्लेख केला की जेव्हा फ्लडलाईट्स ऑन होईल तेव्हा या ग्राउंडचा एक विहंगम दृश्य प्रेक्षकांना बघायला मिळेल. आणि पहिल्यांदाच आपण बघतो की कुणबी समाजातले खेळाडू कुणबी चषकामध्ये पहिल्यांदाच फ्लडलाईट्समध्ये घेतील, असा मगाशी राजेशचा उल्लेख केला. आणि एक पर्वणी आहे, एक नवीन संधी आहे. अशा मुमेंटला तुमच्याकडे आयसाईट तुमची असणं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. फ्लडलाईट्समध्ये खेळणं इट्स नॉट इझी. फक्त दिसायला चांगलं दिसतं क्रिकेट, पण जेव्हा प्रत्यक्ष खेळाडू ग्राउंडवर जाऊन जेव्हा परफॉर्म करतात ना, तेव्हा निश्चितपणे की अग्निपरीक्षा असते. एकदा इथे अंकित झाली. धावसंख्या 16. हे सायरासाठी पारितोषिक आहे ते षटकारासाठी 501 रुपयाचं. बघा बॅट्समन इथे मागणी करतायत की फ्लडलाईट्स ऑन होणं गरजेचं आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे. घड्याळात जवळजवळ आपण बघतो की 6:40. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला वाईड शुभा. तिथे चेंडू कव्हर करून फेकतो, पण 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. जबरदस्त कॉम्प्लिमेंट एकमेकांना करतात दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप स्ट्रॉंग आहे दोन्ही फलंदाज. साईराज आणि त्याबद्दल बघतोय समीर चांगली बॅटिंग करतात. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या बघतोय अंकी झाली ती 18 धावा. 18 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात धावसंख्या 11 होती. आतापर्यंत या इनिंगमध्ये आपण एक षटकार बघितलाय. एकच मोठा फटका आतापर्यंत आला तो म्हणजे फलंदाज समीरच्या बॅटमधून. तो समीर स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. अक्रॉस द विकेट होता या ठिकाणी. आपण बघितलं पंचांचा इशारा. एक्झॅक्टली प्लम यष्टीच्या समोर पायर चेंडू जाऊन प्रवेश होतोय. आणि इथे मात्र पायचीत पकडलंय ते गोलंदाज या षटकामध्ये सुदर्शनने. फलंदाज बाद. विकेट मिळते ती सुदर्शनला. हरेशजी मांगेला आपणास विनंती आहे की आपण फ्लडलाईट्स लवकरात लवकर ऑन करायचे आहेत. हरेशजी मांगेला. विद्युत प्रकाश झोतामध्ये आता तुम्हाला हरेशजी मांगेला आपण लाईट्स ऑन करा लवकरात लवकर. येस, स्वतः तिकडे जातात आता त्या ठिकाणी. आय थिंक ब्ल्यू टी शर्ट परिधान केलेले हरेशजी मांगेला. मगाशी आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये हेमंत घरत होते आणि आवर्जून माहिती दिली. आम्ही स्वतःचा जनरेटर आम्ही घेतलेला आहे. हो बघूया. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. फ्लडलाईट्स ऑन होत आहेत. 2 टॉवर
3 टॉवर बरेचसे आपण बघतो की सगळे टॉवर आता जवळजवळ ऑन झालेत. पूर्णपणे जेव्हा असं म्हणतात काळोख पसरेल ना, तेव्हा एक विहंगम दृश्य तुम्हाला प्रेक्षकांना बघायला मिळेल. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून डीबेन लाईव्हच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कुर्मी समाजातील जेवढे प्रेक्षक किंवा खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नारंगी क्रिकेट ग्राउंडवर. विहंगम दृश्य. धावसंख्या आपण बघतो ती अंकित झाली ती 19. समोर एक्झिक्यूट केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये ते चेंडू कव्हर करते. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. फेक स्ट्रायकिंग एंडला होते. कॅज्युअल राहिला बॅट्समन. विकेट कीपर कडून बघायचंय त्या ठिकाणी चेंडू कव्हर झालाय की नाही. पण फलंदाज ज्याप्रमाणे अप्रोच करतोय, 2 धावा धावून दिले ते पूर्ण केलेले आहेत. विकेट कीपर कडून झाली आहे ती चूक. चेंडूची फेक मात्र अप्रतिम झाली डीप मधून, लॉंग ऑन मधून त्या खेळाडूकडून. विवेकने मात्र चांगला फेक केला होता. क्या बात है, क्या बात है. विरारवरनं फास्ट लोकल सुद्धा सुटते, त्याचबरोबर मेल सुद्धा सुटतात, स्लो लोकल सुद्धा सुटते. पण मुंबईला जायचं असेल तर फास्ट लोकलच तुम्हाला पकडावी लागते. आणि ती गाडीचा इथे मात्र उल्लेख झाला. 1 2 3 हो जाती है. 2 षटकाखेर धावसंख्या 21. 10.5ची गती सध्या बघतोय. बॉलिंग मार्कर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होईल तो रत्नकांत. स्ट्राईक एंडला आपण बघतोय तो म्हणजेच साईराज. नॉन स्ट्राईकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय म्हणजेच दिवेश आलेला आहे. दिवेशने 2 धावांनी स्वतःचं खातं उघडले. धावसंख्या 21. स्लोवर चेंडूचा गतीमध्ये परिवर्तन. मिडॉनला तिथे मात्र संधी आहे आणि जजमेंट चांगलं आहे. जजमेंट चांगलं आहे. आधी तो बघत होता की दूरचा खेळाडू येतोय की काय, पण बघितलं की माझ्या आवाक्यामध्ये हा झेल आहे, त्याने तो फिनिश केलाय. फलंदाज बाद होत आहे. रत्नकांतला पहिल्याच्या चेंडूवर यश मिळत आहे. आणि आपण बघतो की विरारमध्ये स्पर्धा सुरू आहे. थंडीचे दिवस आहेत. इव्हन सकाळी डोंबिवलीवर जेव्हा निघालो तो भरपूर उष्णता होती, गरम होती. पण भिवंडीच्या जसं आम्ही पुढे आलो थंड वारा पाहायला मिळाला. आणि मगाशी हेमंतने सुद्धा उल्लेख केला, हेमंत गरजने, की या ग्राउंडवर तुम्हाला थोडंसं थंड वातावरण निश्चित बघायला मिळेल. आणि अशा थंड वातावरणामध्ये R.D. बर्मनचं अप्रतिम संगीत. थँक्यू तुकाराम. खूप चांगलं संगीत आमच्यापर्यंत त्याने पेश केलेलं आहे. 3 विकेट गमावल्या जावळे संघाने. धावसंख्या 21 धावा धावफलकावर. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला येतो फलंदाज तो संदीप. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे जावळे संघाचा. हो, पुढून सरसावून खेळण्याचा प्रयत्न. संदीपकडे मला आठवतंय की जेव्हा चिकवाडीची स्पर्धा झाली दत्ताशेठ गोटल चषकामध्ये, तेव्हा तो नेहमीच स्टेप आउट होऊन बॅटिंग करताना मी बघितलंय. नेहमीच तो स्टेप आउट होतो, नेहमीच तो पुढे येतो. आणि एक चांगला स्पीकर सुद्धा आहे. मनोगत खूप चांगलं व्यक्त करतात, ही सुद्धा ओळख राहिली. आणि आज सकाळपासून बघितलं की मॅनेजमेंटने सुद्धा खूप मोठी जबाबदारी संदीपने पार पाडली आहे. तो संदीप स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू फेस केला, डॉट बॉल. धावसंख्या काय मध्ये 21. षटक क्रमांक शेवटचं 3रं मार्गस्थ आहे ते रत्नकांतकडून. आतापर्यंत इकॉनॉमिकल 1 विकेट काढली, 1 डॉट बॉल आहे, 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खूप मोठा रनअप आहे त्याच्याकडे, रत्नकांतकडे. समोर संदीप स्टेप आउट खेळायचा प्रयत्न. आउटसाइड एक चेंडू फ्लाय झालाय गलीमध्ये. टायमिंगच करू शकला नाहीये संदीप. आमच्या कल्याणमध्ये एक संघ आहे वाडेगर संघाचा एक खेळाडू, आय थिंक राजेशला माहिती असेल, प्रशांतला सुद्धा माहिती असेल, सिद्धू पाटील, जो नेहमी स्टेप आउट होऊन खेळतो. याच शरीरयष्टीचा आहे, संदीपच्या शरीरयष्टीचा आहे. आणि जेव्हा स्टेप आउट होतो तेव्हा मोठेच फटके बघायला मिळतात. ठाणा वर्सेस रायगड मॅच सुद्धा सिलेक्शन झालं होतं, ते म्हणजेच सिद्धू पाटीलचं. त्याची आठवण झाली जेव्हा संदीप इथे स्टेप आउट होतोय. धावसंख्येत धावसंख्या 22, 22 धावा. एकूण फलंदाज बाद झालेत मैदानावरती, एकूण 3 निर्णायक षटक मार्गस्थ. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलाय 3 चेंडूमध्ये तो रत्नकांत. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. 4 चेंडू ज्याप्रमाणे त्यांनी टाकलेत, अप्रतिम इम्पॅक्ट बघायला मिळते बॉलिंगमध्ये. आणि नावाप्रमाणेच आपण बघतो खेळ सुरू आहे. या संघाचा रत्न आहे जो खूप रेअर असतो, तो रत्न बघायला मिळतो. त्याच्या आतमध्ये रत्न कांच्या भूमिकेत आपण बघतो गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत चेंडू फेकले ते 4, 2 डॉट आहे, 1 विकेट आहे आणि फक्त एकच धाव. कंजूस गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 22, 22. स्ट्रायकिंगला आपण बघतो फलंदाज आहे तो म्हणजे दिवेश. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. फ्लडलाईट्स ऑन झाले तर मात्र आता कसोटी लागणार आहे फलंदाजांची, खेळाडूंची. कशा प्रकारे खेळ करतील फ्लडलाईट्समध्ये.
ओव्हरपिच भेटला होता हा चेंडू, असू द्या चेंडू खूप सुंदर हाताळला आहे. संधी रनआउटची, फलंदाज बाद होईल. स्ट्रायकिंग एंड फलंदाज संदीपला तंबूत परतावं लागेल, कारण संदीप स्ट्रायकिंग एंडला येण्याच्या आधीच इथे विकेट सोडली ती दिवेशने आणि फलंदाज बाद होत आहेत. चौथा धक्का लागलाय बॅटिंग करत असण्याचा. पहिली बार नाही दुसरी बार 9 वर्षानंतर मुलाखत झाली तुकाराम मांगेल यांच्यासोबत. याच ग्राउंडवर आम्ही जेव्हा परफॉर्मन्स केला होता ॲज अ कॉमेंटेटर, तर तुकाराम एकदम नौखा होता, पण आता परिपक्व झाला आहे. फक्त ॲज अ कॉमेंटेटर नाही तर मल्टिपल रोलमध्ये आपण त्याला बघतोय. डीजे ऑपरेटर सुद्धा आहे आमचा तुकाराम. पुढचा चेंडू रत्नकांतचा ऑन साईडला प्लेस केलाय. चांगला प्रयत्न होता मिडॉनच्या खेळाडूचा. वाईडिश नावाला ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत चेंडूची फेक स्टॅकिंग केलं होतं, तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. 2 धावा कंप्लीट आहे चेंडूवर. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, फलंदाज बाद होईल. अजून एक विकेट मिळते. 2 धावा कंप्लीट करूया म्हणजे काय तर मला गणित सांगतोय. धावसंख्या 24 धावा धावफलकावर आणि 25 धावसंख्येचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये. बॅटिंग आपण बघतोय जावळे संघाची. धावा कुठले ते 24 आणि 25 धावसंख्येचं लक्ष कळकवणे या संघासमोर असणार आहे. माझ्या मंडणगडची शान हो, कुणबी सेवा संघाने मांडला हा विचार. क्रीडा समितीने त्याला मग दिला हो आकार, दिला हो आकार, त्याला दिला हो आकार, दिला हो आकार, त्याला दिला हो आकार. कळकवणे संघ बॅट्समन पाठवा लगेच. कळकवणे संघ अपोनंट टीमचे खेळाडू ऑलरेडी ग्राउंडवर पोहोचले आहेत. जावळे संघाचे खेळाडू पोहोचलेले आहेत फिल्डिंगसाठी. आणि मला आठवते राजेश की नियमामध्ये अजून एक असा नियम असा होता की खेळाडू जे स्पर्धेमध्ये खेळणार आहे त्यांना कंपल्सरी बॉटम एकाच रंगाचा यूज करायचा आहे. एक तर ब्लॅक यूज करा किंवा व्हाईट यूज करा. त्यामुळे एका शिस्तीकडे आपण वाटचाल करतोय, एका मोठ्या पर्वाकडे आपण वाटचाल करतोय. 25वा वर्ष कुणबी चषक तुम्हाला पुढच्या वर्षी बघायला मिळेल, पण त्या ठिकाणी तुम्हाला आता मात्र काटेकोरपणे पालन करावं लागेल. पुढच्या वर्षी या गोष्टी आपण अजिबात खपवून घेणार नाही आहोत. एक शिस्तबद्ध मागची 24 वर्ष आपण काय केलं याकडे लक्ष नाही आहे. 25व्या वर्षात आपण नवीन काहीतरी करतोय, कारण संघटनेला जवळजवळ आपण बघतो की 24 वर्ष कंप्लीट झालीत. 25व्या वर्षाकडे आपण वाटचाल करतोय, त्यामुळे शिस्तबद्धता ही महत्त्वाची असणार आहे. एखादी संघटना जेव्हा कार्यरत असते किंवा त्या संघटनेच्या मागे जे कलाकार असतात, जे पदाधिकारी असतात, ते मात्र तो काय एफर्ट लावतात, अशा मुवमेंटला त्यांच्या एफर्टचा सन्मान करणं गरजेचं आहे. आणि निश्चित म्हणेन की नेक्स्ट इयरला आपण या गोष्टीचं आपण पालन निश्चितच करूया. बॉटम एकच कलरचं असणं गरजेचं आहे. ब्लॅक तर ब्लॅक किंवा व्हाईट टू व्हाईट दिसायला खूप चांगलं दिसतं. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये मला असं वाटतं या गोष्टीचं पालन प्रत्येक संघ इथे करेल, याच्यात मात्र शंका नाही. नक्कीच आपण पुढच्या वर्षी खूप वेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग करणार आहोत, कारण 25वा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि याची सुरुवात जी तारीख आहे त्याचप्रमाणे जवळपास 5-6 महिने अगोदर तयारी सुरू होईल. या ठिकाणी अमर जाधव मंडणगडमधला असा एक अष्टपैलू खेळाडू, त्याचा देखील सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. तर त्याचं देखील हार्दिक स्वागत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन यांच्या वतीनं कुणबी चषक क्रिकेट स्पर्धा 2024 या पहिल्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रामध्ये अष्टपैलू खेळाडू अमर जाधव गाव पन्हळीचा खेळाडू याचा सत्कार सन्मान आपण करत आहोत. क्रीडा प्रमुख अनंत रटाटे आणि
संतोष सावंत यांच्या शुभ हस्ते कॅमेरामॅन प्लीज कव्हर करायचं आहे आणि सामना सुरू होत आहे कळकवणे विरुद्ध जावळे. ओव्हर टू यू सर. थँक्यू राजेश. ऑन साइड खूप चांगलं प्लेसमेंट. गॅप खूप मोठा. वॅकेंट एरिया. वन बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा रेषेबाहेर खणखणीत उत्तर चौकार. गावचे अध्यक्ष सुशांतजी मावदी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सत्कार आणि सन्मान आपण व्यासपीठावर या कुणबी चषक 2023-24च्या निमित्ताने आपण करत आहोत. जे सर्व आमचे समाज बांधव कुणबी बांधव या ठिकाणी आहेत, उद्या देखील रायगड, श्रीवर्धन, दापोली, मंडणगड मधील सर्व आमच्या समाज बांधव ज्यांना आमंत्रण मिळाले ते उपस्थित राहणार आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर नाही, मात्र थोडासा पुढे आला होता ऑफस्टंपवर आणि अक्षरशः नक्कीच आपण पाहिलं तर ब्लॉकहोलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. फुलर लेन चेंडू व्यवस्थित अगोदरच पवित्र होता ऑन साईडला खेळण्याचा, त्यामुळे सरळ बॅटने तो स्ट्रोक खेळू शकले नाही आणि चेंडूवर धाव मिळत नाही. चेंडू डॉट जाते. सर धावसंख्या 4 धावा धाव फलकावर. सलामीची फलंदाज आपण बघतोय परेश आणि राहुल आलेत आघाडीला. जिग्नेश पुढचा चेंडू घेऊन ऑन द टोस ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. तिथे चेंडू कव्हर होईल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. पंच इशारा करतायत लेग बाईचा. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय की मुख्य पंचांच्या भूमिकेत ते म्हणजेच अक्षय चव्हाण. स्ट्राईक एंड चॅम्पर आपण बघतोय म्हणजेच सुरेश दळवी. आणि त्या ठिकाणी ती जी भूमिका जी आहे स्ट्राईक एंड नंबरची मात्र ते सक्षमपणे पार पाडलेली आतापर्यंत. बरेचसे गोलंदाज आपण बघितलं की ब्लॅक लिस्टेड झाले त्या स्पर्धेमध्ये चक गोलंदाजीमुळे, आणि ती भूमिका मात्र सुरेश दळवी यांनी मात्र खूप चांगली पार पाडली आहे. फटका आपण बघतोय की ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, टायमिंग इथे होत नाहीये. चेंडू उच्चच्या बहुतेक चेंडू गोलंदाजाने फिंगर रोल केले होते. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर भरपूर जातोय आणि वाईटचा सिग्नल पंचांनी ते केलेला आहे. मग अशी खूप चांगलं संगीत आम्हाला शान मूवीचं ऐकायला मिळालं. खूप चांगली केमिस्ट्री त्याच मूवीमध्ये. कुलभूषण खरबंदा, शत्रुघ्न सिन्हा, त्याचबरोबर अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि सुंदर संगीत आपल्याला तुकाराम मांगेला यांच्या माध्यमात ऐकायला मिळालं. धावसंख्या बघतो ती एकूण धावफल करते म्हणजे 6 धावा. पाठलाग सुरू आहे तो म्हणजेच 25 धावेंचा कळकवणे संघाकडून. बॉलिंग मार्कवर जिग्नेश. ओ द विकेट. बॉटम हँड. खूप चांगला टायमिंग. हाफ वॉली केलं, चेंडूला ड्राईव्ह केलं. शॉर्ट कव्हर पॉईंटला तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 1 धाव. फलंदाज इथे खातं उघडतो तो राहुल आणि धावसंख्या सरकली पुढे ती 7 वर. 25 धावा करायच्यात. 8.33ची सरासरी ठेवायची प्रति षटकामागे. कारण 3 षटकांचे सामने आपण बघतोय पहिल्या सामन्यापासून. सामना क्रमांक आपण बघतोय जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होतो 17वा. फुल टॉस आहे. ऑन साईडला प्लेस केलं. पुन्हा बॅक एंड एरिया. गॅप खूप मोठा. फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलाय. सीमा रेषेबाहेर खणखणीत चौकार. क्या बात आहे. पंचमदा आर डी बर्मन. भारतीय संगीतामध्ये हे नाव अत्यंत सन्मानाने घेतलं जातं. आर डी बर्मन. रमेश देव बर्मन त्यांची चिरंजीव सचिन देव बर्मन. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू. चेंडू बघायचं टायमिंग इथे होत नाही. शॉर्ट स्क्वेअरला तिथे चेंडू निघून जातो तोपर्यंत मी तिथे एकदा फलंदाज स्ट्राईक केला आपण बघतो म्हणजेच परेश. आतापर्यंत 2 खणखणीत चौकार पॉवर प्लेमध्ये वसूल केले आहेत. एका षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि एका षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या ती म्हणजेच 12 धावा धाव फलकावर. 25चं लक्ष गाठायचं. सामना जिंकण्यासाठी अजूनही करायचे त्या 13 धावा. चेंडू शिल्लक आहे ते 12. फ्लड लाईट्स ऑन झाले आहेत. दोन मध्ये समीर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. समीरने आपण बघितलं की आडेला येऊन बॅटिंग सुद्धा केली होती. येस राजेश. मी विनंती करेन जे विजेते संघ आहेत उर्वरित पहिल्या फेरीचे आपल्याला यानंतर 2 मॅचेस पाहायला मिळतील. त्यानंतर जे विजेते संघ आहेत त्या संघाच्या संघनायकांना या ठिकाणी काही क्षणातच कॉल दिला जाईल. त्याप्रमाणे ते विजयी संघाचे कर्णधार टॉस साठी तयार राहायचं आहे.
यानंतर 2 पहिल्या फेरीच्या सामने आणि तदनंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात करणार आहेत. मी सेक्रेटरी एम दुसऱ्यांना विनंती करेन की पहिल्या फेरीचे विजेते संघ त्यांचा जो क्रम आहे त्या क्रमाने त्या संघांची नावं लवकरात लवकर तयार करा, जेणेकरून आपले समालोचक या ठिकाणी ते अनाऊन्स करतील आणि त्याप्रमाणे तयार राहा. गौतमजी आपलं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्येत 14 धावा धावफलकावर, अजूनही 11 धाब्यांची आवश्यकता आहे. समीर आले बॉलिंग मार्कवर आणि पहिल्या चेंडूवर एक खूप चांगला ऑर्थोडॉक्स फटका बघायला मिळाला. इव्हन नो लुक शॉट म्हटलं तरी हरकत नाही असा फटका बघितला आपण परेशच्या बॅटमधून. परेश खेळतो वैयक्तिक 11-2 चौकाराच्या मदतीने. हो चेंडू आपण बघूया, थोडासा मागे जाऊन चेंडूला हलकासा म्हटलं दिशा द्यायची होती पण चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा, वाईट बॉल. धावसंख्या 15 धावा. थंड आता हवा मात्र येते खेळपट्टीवर या मैदानावरनं. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप सुंदर असं पॅव्हेलियन आणि इकडे एवढ्या 20 फुटावरनं कॉमेंट्री करण्याची एक वेगळीच मजा आहे. कारकिर्दीत माझ्या कारकिर्दीत असं दुसरा ग्राउंड आहे. यावर आपण आम्ही ट्रॉम्बेच्या एका मैदानावर असं टुर्नामेंटला कॉमेंट्री केली होती जवळजवळ 20 फुटाच्या वरून तो कॉमेंट्री बॉक्समधून. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. पंचाने पुन्हा एकदा हात फैलावले, त्या सिग्नल केले. वाईट बॉल, वाईट +1 अशा 2 धावा आपण बोनसच्या अजून ऍड करूया धावफलकावर आणि 2 धावेने धावसंख्येत होते ती भर धावसंख्या 17 धावा धावफलकावर. गोलंदाजाने नक्की करतोय काय की त्याला मात्र लाईन मिळत नाहीये. एक तर तुमच्याकडे भांडवल कमी आहे, तुम्ही जास्त खर्च करताय आणि बघतो की आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर 2 वाईट, एक सिंगल, म्हणजे जवळजवळ आतापर्यंत या षटकात धावाले त्याकडून 5 धावा एका चेंडूमध्ये. स्ट्राईक एंडला पोहोचला तोच राहुल. पुढचा चेंडू समीरचा. हो हलक्याने चेंडूला प्लेस करायचं होतं, खेळायचं होतं, जाऊ दिलं विकेट किपरच्या हातामध्ये. लास्ट मोमेंटला आपण बघितलं की बॅट चेंडूपासून थोडीशी दूर केली आणि चेंडू गेलाय तो निघून विकेट किपरच्या हातामध्ये. त्या ठिकाणी आपण बघतो की फलंदाज जो आघाडीला आला, 1 डाऊन आला तो म्हणजे साईराज मागे उभा आहे एसटीच्या. संदीप काहीतरी कानमत देतोय, जातोय पुढे, जवळ जातोय जेणेकरून फलंदाजावर दबाव वाढवेल. बघा पंच तुम्हाला सूचना काही करतात, त्या सूचनेचं पालन सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. पोझिशन तुमची स्टॅच्यू पोझिशन असणं गरजेचं आहे. स्टॅच्यू पोझिशनमध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. पुढचा चेंडू समीर. फटका बनवलाय, हलक्याने चेंडूला फक्त प्लेस केला आहे हवेमध्ये. शॉट चेक केला लास्ट मोमेंटला तो म्हणजे समीर नाही राहुलने आणि धावसंख्येत झाली ती भर धावसंख्या पुढे सरकली. मला सांगतात गणेश एकूण 18 धावा धावफलकावर. लक्ष्य 25 आहे. 7 धाव्यांची अजूनही आवश्यकता. आतापर्यंत त्या षटकातले जर चेंडू आपण बघितले तर मला सांगतात गणेश 3 चेंडू झालेत, म्हणजेच काय तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती मैदानाच्या आतमध्ये 7 धाव्यांची. इथून सामना वाचवणं थोडंसं कठीणच आहे. बघायचं आहे विकेट्स आणि डॉट बॉल हे खूप इम्पॅक्टफुल ठरतील गोलंदाजीमध्ये. स्लॉग इट करायचा प्रयत्न, चेंडू सरळ रेषेत निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. साईराज त्या ठिकाणी आणि जवळ खेळाडू लावल्यामुळे आपण बघतोय की बर्डन वाढलंय, दबाव वाढलाय तो बॅट्समनवर आणि संदीप ते काम पूर्ण करतोय. आठ चेंडू शिल्लक आहेत, 7 धाव्यांची अजूनही गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे, बोरगर संघ आणि त्याचबरोबर बलदेवाडी. हो चेंडू तिथे मात्र बघायचं आहे, पंच काही सूचना करतायत त्यामुळे तो चेंडू मात्र बघायचं पंच त्यावर इशारा काय करतील. डेड बॉल कॉल केलाय पंचांनी कारण चेंडू रिलीज झाल्यानंतर बॅट्समन लगेचच क्रीज पासून लांब गेला. कारण संदीपने काहीतरी इशारा मात्र दिला होता. संदीपने स्वतःची पोझिशन थोडीशी चेंज केली त्यामुळे बॅट्समनचं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकलं नाहीये. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर येतोय तो गोलंदाज समीर. चला मॅच जरा स्पीडअप करा. पुढचा चेंडू तिथे होता. विकेट किपर मागून तर येतोय वेगाने पण आपण बघायचं संदीप इथे अपील करतोय रनआउट साठी कारण क्लोज इथे दोज उभा होता आणि त्याचबरोबर बघतो की मैदानावर 2 चेंडू सलग त्या ठिकाणी निर्धाव टाकलेत ते गोलंदाज समीरने. गुड बॉलिंग. क्लोज फिल्डर लावलाय, दबाव वाढवलाय. बॅट्समन आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला तो परेश्वर आणि त्या दबावामध्ये बघतो की 2 चेंडू तो निर्धाव खेळलेला आहे. त्यामुळे आता इक्वेशन आपण बघू शकता ग्राउंडवर म्हणजे आपण बघतो एकूण धावसंख्या 18 म्हणजे 7 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7. रन बॉल इक्वेशनवर मॅच आणली आहे ती गोलंदाज समीरने. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. 7 बॉल अँड 7 टू विन. चला फिल्डिंग टीम जावळे संघ जरा स्पीडअप करा मॅच.
अजून एक डॉट बॉल. हा प्रेशर आहे मैदानावर, आपण तेच बघतोय. एक्सलंट बॉलिंग आणि एक्सलंट कॅप्टन्सी असं मी म्हणेन. संदीपला समोर उभं केल्यानंतर दबाव वाढला फलंदाजावर आणि त्या मात्र इक्वेशन राहिलंय मैदानावर. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज आहे कळकवणे संघाला. या ठिकाणी आंबोलीचे सुपुत्र आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे मिनलजी रटाटे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मिनलजी रटाटे साहेब, धन्यवाद. पहिल्या 2 चेंडू जर विलासने विकेट सचिनने जर विकेट काढली तर विलास भन्से यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची गरज आहे. जावळे वर्सेस कळकवणे. फटका मारण्याचा प्रयत्न होता. नो बॉल कॉल केले पंचांनी. नो बॉल. दोन्ही पंचांनी ताबडतोब आपला उजवात उचललाय वरती. फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि चक्क गोलंदाज या स्पर्धेत आपण बघतोय. अजून एक ब्लॅक लीड सेट होतोय. स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करू शकणार नाहीये पण विकेट गेली आहे. आपण बघतोय ती कळकवणे संघाची. आर्ग्युमेंट करायची नाही कुठल्या खेळाडूने. आतापर्यंत स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाने सहकार्य केलंय. पंचांचा निर्णय अंतिम मानून पंत आपण बघतो की लाईन बिलॉंग्स टू अंपायर म्हटलं जातं. त्यामुळे योग्य तो निर्णय पंचांनी दिलेला आहे. पंच नेहमीच न्यूट्रल असतात, कुठल्याही संघाची बाजू ते मांडत नाही. त्यामुळे पंचांनी जो निर्णय दिला त्याच्यावर कुठल्या प्रकारची आर्ग्युमेंट कुठल्याही संघाने, कुठल्याही खेळाडूने, कुठल्याही कॅप्टनने करायची नाहीये. सन्माननीय मिनलजी लटाटे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. आम्ही असोसिएशनच्या वतीने त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. चला सामना सुरू करा. नो बॉलवर एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू होता. फलंदाज रनआउट झाला पण पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. नवीन गोलंदाज येईल षटक पूर्ण करण्यासाठी. बॉलिंग मार्कवर नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. सचिनला ब्लॅक लिस्टेड केलंय गोलंदाजांनी, पंचांनी. ब्लॅक लिस्ट मधली मला असं वाटतं हे जवळजवळ 10वं नाव असेल. 10वं तेव्हा 7वं ते 8वं नाव असेल आतापर्यंत. 10च्या मला सचिन म्हणतो की 10च्या पलीकडेच असतील. त्यामुळे एक शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा किंवा शिस्त लागायला हवी आपल्या खेळाडूंना, हा एक प्रयत्न कुणबी चषकाच्या माध्यमातून होतोय. चला सामना सुरू करा. जावळे संघ, भरपूर वेळ जातोय. सामना सुरू करायचा आहे. ऑन साइडला प्लेस केले ती मात्र शतक आहे. मिडॉन तिथे चेंडू कव्हर करतोय सर्कलच्या थोडासा बाहेर. चेंडूची फेक होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला एकदा तिथे कंप्लीट. चांगलं कॉन्टेस्ट मध्ये त्याच्यामध्ये सुरू आहे. मध्ये त्याच्यामध्ये आपण बघतो की दोन्ही संघ एकमेकांसमोर रन बॉल इक्वेशनवर जवळजवळ मॅच आली आहे. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला फटका तिथे बनवलाय. इम्प्रोवाइज केलाय फटका तिथे. या ठिकाणी पाहतो स्क्वेअर मध्ये ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. बॉलिंग मार्कर सचिनच आहे आपण बघतोय गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये. मला निश्चितच इक्वेशन सांगतील धावसंख्येची आपण बघतोय जी अंकित झाली धावफलक ती 22. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजेच काय तर चेंडू जी शिल्लक आहे ग्राउंडवर ते 4 आणि 3 धावांची गरज. ज्याप्रमाणे मागच्या षटकामध्ये समीरने शेवटच्या 3 चेंडूमध्ये उलटफेर केला होता तशा उलटफेरची गरज आहे या मुवमेंटला. कारण चेंडू शिल्लक आहे ते 4. म्हणजेच काय तुमचं जे टार्गेट आहे त्याच्यापेक्षा एक चेंडू तुमच्याकडे जास्त आहे खेळण्यासाठी. 4 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज. पुन्हा आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत राजेश कुळे यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. 4 चेंडू शिल्लक 3 धावांची गरज. गोलंदाज सचिन.
हो डॉट बॉल आहे, जवळजवळ डॉट बॉल. बघायचं विकेट किपरने चूक केली आहे. चेंडू जवळ निर्धाव होता. पंचांचा इशारा येतो तो बाईकचा. हा चौकार. सामना संपला आहे आणि कळकवणे संघाने जावळे संघासमोर सामना जिंकलेला आहे. आहे ज्याने मात्र 3 धावेचं षटक टाकलं होतं. 1 विकेट सुद्धा काढली होती. 3 विकेट, 2 विकेट काढले आहेत. रत्नकांत ठरला इकॉनॉमिकल गोलंदाज. चला यायचं आहे रत्नकांत. हॅलो हॅलो चेक हॅलो. 3 धावा खर्च करून 2 विकेट त्याने काढले आहेत आणि त्याचबरोबर आपण बघतोय की 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे. त्याने एक षटकार मारला होता. विलास बानसे यांच्याकडनं एक पारितोषिक होतं, म्हणजे समीरसाठी. समीरने सुद्धा यायचं आहे आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी. थँक्यू विलासजी बानसे.